शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी, मेन बाजारपेठ आटपाडी। गेल्या 26 वर्षाची परंपरा जपणारी शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी। मोबाईल नंबर 7068530505। हे निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात, हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या, साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या। रूप आणि रुपया यावर कधीच गर्व नाही करायचा। होय हो, काय कशी बोल? दिसते? अगं एक नंबर दिसते की। खरं का? मग काय, बस इथं हे ना तारखा लावलं तर सोनं घ्या सोनं घ्या, हं. घेतलं ना आता सोनं। होय, एक काम कर की, काय? आपाच्या घरी जाऊन वहिनीला दाखवून ये की सोनं घेतलंय म्हणून। बरोबर, चल मी सोडून येतो तुला। चला। चल धारवड। आणि वहिनी जरा कान भर, आपण मागे रखरख लावते जरा त्यांनी। जातो मी, जातो असंच। बर बर। वहिनी, या की होत आहे? काय काम झालं का नाही? हे काय चालू आहे काम? होय, एवढं सोनं कुठे केलं हो? अहो यांच्या ओळखीचं आटपडीत दुकान आहे, तिथनं घेतलंय। भाऊनला पण घ्यायला हवा पाडव्याला। बघू घ्या ना, आल्यावर विचारते। बर, थांबा चहा करते। नको अहो वहिनी, लय उसर होते हो। थांबा करते। बर करा थोडासा मग। दत्ता काय मग बस त्या दिवशी काम लागत माझ्या जोरात केले। लय उशीर झाला, जाते मी। बर, घरी आल्यावर सांगतेच त्यांना आता। ऊन लय बाबा, पाण्यात जा जेवाय काय केलंय? तुम्हाला आले की जेवायचंच पडलेलं असतं या। मग आता ईदुला मग जेवायचं नाही तर काय करायचं सांग बघू बरं। बायकोला काय हाय का नाही, काय बघता का नाही? काय काय पडलंय तुला? काय बाजार आल्या होत्या? बाजार बिजार पूर्ण भरलाय, मग चहा करून घालवाय नाही का? काय आल्या होत्या? त्यांनी दागिने केले आठवडीतून। करू दे की मग। मला पण तसले दागिने पाहिजे। ती पेटवायसाठी जायला असणार आहे ती दोघं दोघांची त्यांच्यासारखं त्यांच्या डबलीने दागिने पाहिजे। दोघांची एकटाच एकटे चालत्या 100% बायकोला त्यानं सांगायला घालवलं गळा तेवढं भरून दागिने घातले तर मला हाय ना काय? दाखव। राहू दे, तुला बघू आपण इथं घेऊ परत। नाही, मला एकच आहे, मला पण घ्यायचंय। बरं जाऊ आपण इथं घेऊ। नाही, इथं नाही घ्यायचं, आठवडीतूनच घ्यायचं। काय आहे तुला काय करतं का आठवडीत आपली काय ओळख तिकडे कुठं जाते? मला विचारते मी। ताईला काय विचारताय ते भांडणं लावायला येते, तुला दागिनेच काय गरज आहे? उभीन कामात कशाला नाही, पाहिजे? मला दागिने पाहिजेत। कशाला दागिने पाहिजे? जागा मला पाहिजे, सगळ्या बाहेर गळ्या भरून दागिने घालतात, मी काय करू? लागल्यावर देशील का मला दागिनं? होय काय कामा कारण? होय होय। चालतंय मग मी आज करतो, अण्णाला फोन करून बोलवून घेतो मी। फोन करा नाही तर काय पण करा। सोनं आलाय सोन्यासारखा पाडव्याचा, सगळ्या बाया गळा भरून सोनं घालते त्या। मग आता घेऊया मला म्हणते, नको का सोनं? हा घेऊया म्हणलं वाटा वाटा करायला नाही तर मी निघून येईल बघ। नाही करत। जाते कपाडात पैसे किती आहे तेवढं बघून घेऊन या। बर बर। ऐगो लागलं हो, हाताला लागलं माझ्या। काय लागलं? कपाट गंजलंय, तुम्हाला किती वेळा थांब, थांब, सांगितलं? पट्टी कपाट दुसरं आणलं तर पट्टी कशात ठेवल्या? हाय की त्यात हुडका। कसं लागलं? ती कपाट गंजलंय, तुम्हाला किती वेळा सांगितलं नवीन कपाट आणा तर काय आणू नाही? आता जाताना डॉक्टरला जाऊया आणि येताना कपाट बघून येऊया। बर बर। ते राहू दे दागिने वाटलं तर। नाही, दागिने पण पाहिजे। बस तिथं पाणी आणून देतो, पाणी पिल्यावर कमी येत नाही। मग इधर पाणी पी आणि हात वर धर। होय होय।
वर धर्माची रागात नाही येत. राहू द्या, अण्णा फोन उचलत नाही. असं करूया, उद्या बिद्या जाऊया. तसलं काय नाही, दागिन घ्यायचं आणि पहिलं कपाट घ्यायचं. अगं लागलंय एक ते धनुर्वाताचं इंजेक्शन मारूया. नाही मला काय होत. तर चला लवकर. आजच आहे वे आज ना आत्ताच जायचं. उठा, चला लवकर. ते हात वर तयार चपक पडायला तुला काय कळतं मी ते नाही. चला लवकर. काय लागलंय हाताला तरी सुद्धा काय कळना. दागिने पाहिजे एखादाशी घेतो, पण अन्नापेक्षा स्टँडर्डच घेतो. लावलंय तेवढं नियोजन लावा व्यवस्थित. मी चांगलं नियोजन लावायचं बरं का आपल्या. अण्णा या आपण नमस्कार. काय तुम्हाला कळतं का नाही? नमस्कार. काय झालं? काय राव, आमच्यात भांडणं लावले तुम्ही. कशाने बनलं लावलं? सकाळी बायकोला कशाला आणून सोडली आमच्यात? मग ते आलती वहिनीकडं. कशाला दागिन केलेलं दावा? मग केलंय त्याला काय होतं? आमच्यात भांडण लागले. ते आम्हाला ते दुकान सांगा कुठं आहे. ते सरपंचाला माहिती आहे, सरपंचाने नेलं मला. कुठलं दुकान आहे? ते कुठं आहे? ते शिवशक्ती ज्वेलर्स आहे, नामांकित आहे, कुठं? फेमस आहे, कुठं? आठपाडीत आहे. आम्ही तुझी संकट चला कुठं कुठं विचारताय कशाला? चला चला आणि ती एक काम करा, ते कपाटे घ्यायचंय. सगळंच घेऊया आधी जाऊया तिकडून येऊया जाऊन. हात कापून घेतला येईन. घेतला का? काय वहिनी तुम्हाला तर कळतंय का नाही? चला चला. चला आतमध्ये पत्ती. नमस्कार. 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 काय घ्यायचं होतं? हिला दागिने घ्यायचे. काय घ्यायचं होतं? घंटन आणि टॉप्स. टॉप्स आणि घंटन त्या सेक्शनला आहे, त्या साईड. चालतं तिकडे. सरपंच ज्वेलर्स मोठं आहे. होय, मोठं आहे. अहो, आता मी सगळं इथंच घेतलं. एक नंबर आहे इथं. काय दाखवतात ना? घंटन आणि टॉप्स दाखवा. ठीक. त्यांच्यापेक्षा चांगली तुम्हाला दुसरी डिझाईन पण दाखवते. जे आहे मॅम ते येलो पॉलिश मध्ये आहे आणि हे टेम्पल पॉलिश मध्ये आहे. तुम्हाला आणखी डिझाईन्स बघायचे असतील तर तुम्हाला भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील. पेंडंट मध्ये पण मिळतील आणि पत्त्यामध्ये पण मिळतील आणि पट्टीमध्ये पण मिळतील. तुला कसलं घ्यायचंय बघ. दावा अजून 2-3 डिझाईन. एवढं कशाला काढायचं? बघू दे तर आधी. त्यांच्यापेक्षा चांगली घ्या अन्नापेक्षा. बर. डिझाईन बघून होय, खूप छान आहेत. पाहिजे ती डिझाईन. त्यांच्यापेक्षा वरचढ घ्यायची. होय, घ्यायचे. पट्टी बघा मॅम, तुम्हाला शोभेल अशी पट्टी आहे. बघ की एखादी बार. ट्राय करून बघ. हो का, ही बघते ट्राय करून. तयार सजू. हो, काय झालं? कसं दिसतंय? एक नंबर आहे. त्यांच्याकडे अजून व्हरायटी आहे. तुला जी पाहिजे ती घे. त्यांच्यापेक्षा चढाचं घेतलं पाहिजे. अजून कानातलं घ्यायचंय. घे चल. चल, ही पसंत आहे ना? होय. ते काढून दे पॅक करायला. ते कानातलं दाखव. कुठं? त्या काउंटरला बघा. या मॅडम, या काउंटरला. बघ की. बघायला लागले. पाहिजे तेवढी व्हरायटी आहे. होय, छान आहेत ना. हे तुम्हाला टॉप्स हे फंक्शनली यूज होऊ शकतात यात तुम्हाला, आणि डेली वेअरला हवे असतील तर तुम्ही यामधले कोणतेही वापरू शकता. ह्यातलं तुझ्या कानात आहेच की. आता ह्यातलं घे कुठलं तर. ते पंजन बघूया. ह्यातलं नाही पसंत. अजून दाखवा. एवढ्याच पसंत नाही. बघायचं. अजून वेगळं दाखवा काय तर. एवढं आता किती दाखवलं? ह्यातलंच बघ की. दाखवतात, बघू द्या. अजून वेगळं जरा फॅन्सी दाखवा. किती आता एवढं ते अजून फॅन्सी आहेत का? अजून फॅन्सी
आहेत ना परत दाखव. परत घ्यायच्या गोष्टी नाहीत, घेऊ दे. दाखवा. हे ठेवा मॅडम. हेच भारी आहे. छान आहेत बघ, एकापेक्षा एक आहे. एकापेक्षा एक. हा. ही घ्या हो. ही पद्धत आहे ना. हम्म. ही काढा. आणि पंचायती कुठे आहे? चांदी सेक्शन वर आहे सर. या मॅडम. सगळं वेगळं वेगळं आहे इथं. होय, छान आहेत ना. पंचायतून चांगलं. बोला मॅडम, काय बघायचं होतं आपल्याला? पैंजण दाखवा. पैंजण का? बघ की यातलं फक्त. बघायला लागले, दाखवते अजून. बघ की घे की यातलं फक्त. अजून दाखवते, दाखवू दे. अजून व्हरायटी आहे ना. हो आहेत सर, भरपूर दाखव. variety आहे. ही घे की. हा, ही छान आहे, ही घे. छान आहे ना. पाणी घे. चहा घेणार का सरबत घेणार? हा ना, आता गरम व्हायला लागले. सरबत झालं. हे बघा मॅडम, या नवीन डिझाईन आलेले आहेत आता, ट्रेंडिंगला चालू आहेत. हे फंक्शनली वगैरे छान वाटतात घालायला. हे असे. ही चांगलं आहे की अगं. होय, छान आहेत है ना. त्याच्यापेक्षा लहान मध्ये हवे असतील तर तुम्हाला या व्हरायटी आहेत. आणि एकदम जाड मध्ये हवे लहान नको, मोठंच घे. बर. ते 17 ते 18, 12 पर्यंत आहेत आपल्याला. हे घ्या सर. हे एक सरबत आला की. ही एक नंबर आहे बघ. त्यांच्या पायातल्यापेक्षा ही मोठा आहे. छान आहे. हं? मग ही घेते का दुसरं घेते? हेच घेऊया मग. बरं, अजून 1 2 3 बघ. जाओ. ही लईच भारी आहे. छान आहे ना. हे पट्टी टिकायला एकदम मजबूत येते सर. होय होय. कुठलं पसंत केलंय? ठीक आहे, दे ते हे करा. ही पॅक करा. बरं ठीक आहे मॅडम. चल, त्याच्यासाठी अजून बांगड्या वगैरे काय दाखवू दे? दाखवा की. मला जरा ब्रासलेट बिस्लेट बघ की. बर, बघ. सगळं तुलाच बघायला लागेल. हा पदाले खरी खरी झाली अण्णा. ज्वेलर्स 1 नंबर आहे. एक नंबर आहे ना. नाव काय? शिवशक्ती ज्वेलर्स मेन पेठत मध्येच आहे. हम्म. आता तुम्हाला कळलं की ते माझ्याकडे मोड आहे जरा. घरचे दिवस आहे. दरचे व्यवस्थित दरचे. चला. चला. अण्णा अण्णा हा. 1 नंबर आहे. आहे ना, विषय हार्डच आहे. 1 नंबर आहे. ती आमची मोड होती जरा. कुठे घेतलेलं? ती गावातच घेतलो होतं आमच्या. होय का? ते अंगठी आणि हे हा. पावती आहे का? हो ते. अंदाजे किंमत सांगतो तुम्हाला बरोबर. बेगर काळे मणी पडता. अंदाजे 3 ग्रॅमच्या आसपास काळे मणी आहेत. हा हा. अंदाजे सांगतो. शेट जरा व्यवस्थित धरा. एकदम व्यवस्थित. आपल्यात लबाडी 1 रुपयाचेही होत नाही. घंटांचे साधारण 2,37,000 ते 38,000 होतील. हा. आणि अंगठीचे 15,300च्या आसपास. टोटल किती? साधारण 2,53 ते 2,54च्या आसपास अंदाजे होईल. सरपंच गावातल्या पेक्षा 5-6 हजार वाढले. वाढलं का नाही? आता हे जर समजा तुमचं हॉलमार्क असतं हा. तर साधारण ह्याची किंमत तुमची 2,60 ते 2,61 म्हणजे 2,61,000 अजून 7,000 रुपये तुमचे वाढून आले. वाढले असते अंगठीवर आहे त्याचा मार्क पाहिजे होता ना. हा. आता ह्याच्यावर कुठंही दागिना आपण घेतो त्यावेळेला HYD नंबर म्हणून ह्याच्यावर एक 6 अंकी नंबर आलेला आहे. हा. तो नंबर बघायचा हा. आणि होतं तेवढं GSTचं बिल घ्यायचं. म्हणजे होय. त्या दुकानदाराला लबाडी करता येत येत नाही. नाही. आपल्याकडे सगळ्यावर नीती मार्क आहे. सगळ्या माझ्याकडे बाळ अंगठी जरी घेतली तरी हॉलमार्क मिळणार. अगदी 200 रुपये जरी सोनं घेतलं तर हॉलमार्कच तुम्हाला तिथनं मिळणार. पुढं आपण हितच घेऊया आणि आपल्यातल्या माणसाला पण हितच सांगूया. म्हणजे ही गोता काय होत नाही, पण आम्हाला ते 1 नंबरचं क्वालिटीच म्हणून दिलंय. तुम्ही ज्या वेळेला GST नंबर मागता आणि हो. त्याच्यावर 6 अंकी नंबर बघायचा. होय होय. 6 अंकी नंबर HYD म्हणून शासनानं आपल्याला हे केलेला आहे. 6 अंकी नंबर दागिने बघितला, हा. हॉलमार्क दागिना आणि 6 अंकी नंबर बघायचा आणि GSTची पावती मागायची. बरोबर. GSTची पावती मागितली आणि 6 अंकी नंबर असेल तर दुकानदाराला लबाडी कुठल्याही करता येत नाही. नाही.
एवढं लक्षात ठेवायचं. HOID नंबर आहे का बघायचा आणि नंतरच दागिना खरेदी करायचा. इथनं पुढं एवढं कष्टाचं आपण पैसे जमा करतोय होय. आणि अहो, आता तुम्ही आमचं 10-12 हजार रुपये कमी झाले. त्याच्यामध्ये तुमचं 15,000 नुसतं हॉलमार्क नसल्यामुळं तुमचं कमी झालेलं पैसे. हा. आता तुम्ही नवीन दागिना घेताय त्या हिशोबाने मी तुम्हाला एकदम परफेक्ट दर लावलेला आहे. हे आमचं आता 20 वर्ष जुनं कस्टमर आहे. 15-20 वर्ष त्यांनी सांगितलं आम्हाला इथे एक नंबर आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आमचं हे पैसे त्या दागिन्यात धरा हो, तुम्ही. हो. व्यवस्थित लावायला सांगतो. होय, काही अडचण नाही. हा. मी आपण कायम इथं येतो. चालतं. ह्याच वजा करून त्यातच धरा घेईन. हो, हो. डील करून घेऊन सांगतो मी. सांगतो. हा? चल, येऊ. नमस्कार. धन्यवाद. बघा हे घेतलंय. हे झालं का नाही? हो इकडे ये की. कशाला? घेतलंय पसंत करा. बघू. बघा हे घेतलंय. तुला सगळं सोन्याचं घेतलं आणि मला चांदीच घेतली. पसंत आहे का बघा आमची. असं की आपण एक नंबर दिसतोय. आहे का? घ्या. असू दे. घे चल. तिथे खाली आणून चल. फायटर बोला की का फिरायला आलाय? काय नाही चाललोय इकडे गावात जरा. आणवत नाही बाबा, पण ते आप्पा अण्णा कोण दिसना ते गावात, सरपंच बी नाही. काय आ, बनव कोण नाही सकाळ जण मी बघून बसली हुडकून दमलोय मी. कोण दिसत नाही गावात. जाऊ का? जा हायला सकाळच्या गावात एकटाच हिंडायला लागलोय. गाव घालते काय? हॅलो हॅलो नाना, हा कुठं आहेस लागा? अहो मी सकाळच्याने एकटाच बोंबलं हिंडायला आलोय गावात. कोणच मला गाठ पडेना झालंय. अण्णा बी नाही, तुम्ही बी नाही. हा लागा ते कपाट घ्यायचं ये की. कापा बिपाट राहू दे तिकडे. ती वाजता यायला लागल्यात गावात. आणि ते वस्ताद कोण आहे रे? अहो तो लांब पोचल्यावर माणूस आहे राव. मंत्र्यापर्यंत त्याच्या ओळखी आहे त्या. आणि तो माणूस काय जर झालं तर फुटला नाही पाहिजे, आपल्या पार्टीत आला पाहिजे. वस्ताद नाव जिल्ह्यात नाव आहे त्या माणसाचं राव. अरे भांडणं बिंड मारामारी झाले तरी पण येईल की आहे ना. ये आलाच बरं झालं. हा हॅलो, हा. भांडणं बिंड मारायला पण मध्ये येईल की आपल्याला. अहो त्यासाठी ते वजनदार माणसं धरायचे असते. नाही ते अन्नाला कळलं बिळलं. आणि इलेक्शनात पण पैसा घालून घे आपल्याला. होय पैसे आता बिन मागतात. सहज गेलं तर राव मला ते 5-10 हजार रुपये देते. काय सांगतोय नाना, काय बी होत हा. फारच घेऊन येतो तुम्ही इकडं नाचत चालतंय. सगळे. तयार मी काय करणार. येताना तुम्ही हार बीर घेऊन या, त्याचं स्वागत करूया. त्याच्या जरा काळजात जागा करा की तुम्ही राव. अरे जागा करतो की, पण एक काम केला का तू वाजत्री बिजत्री लावून फटाकडे बिटाकडे जुळणी कर की. हो का, इथं मी वाजत रे जोडणी करतो. तुम्ही हार बीर तिकडे सगळं घेऊन या. आधी एकतर नाही माझ्याकडे पैसा. हा नाव सांगून फटाकडे बिटाकडे चालतंय करतो माझी मित्र. उडवायचं धार घ्या. चालतंय पण तो माणूस आपल्या पार्टीत आला पाहिजे बघा, सांगतो. मग हिला दुकानात बसवून येऊ का? बरं चालतंय. ते काय तरी आता तसलं सांगत बस नका. सोडा दुकानात आणि या बरं चाट ना. अरे वहिनीला दुकानात बसवतो की तिथं भांड्याच्या. वय नाही तरी मग बसवा त्या दुकानात बसवा आणि या तुम्ही चाट ना गावात. आणि परत मग इकडलं झाल्यावर जाऊ आपण मग कपाट घ्या. हा चालतंय. आणि ती माणूस बरं का हल्ला नाही पाहिजे, आपल्याच पार्टीत राहायला पाहिजे. नको तो किती बी खर्च जाऊ. हा चालतंय. त्यावर मी तुम एवढं स्वागत आणण्यापेक्षा टेन्शन करतोय बघत राहते. हा त्यावर मी वजन वाढवतो तुमचं तिथं. आलं का अन्नाला त्यानं किंमत नाही दिली पाहिजे. मी वजन वाढवतो तुमचं आणि या चाट ना या. हा तवर दत्ता आलाय. दत्तान मी तवर करतो जुळणी. बरं चालतंय. हा हे बघ, गावात आज येणार आहे वस्ताद. आपल्याला तयारी करायला पाहिजे. वस्तादाचं स्वागत जोरात झालं पाहिजे. करूया आपण मोठ्यानं मोठ्यानं करूया. सगळे मला मदत करू लाग. हलकी वालकी सांगायची, फटाकड्या सांगायच्या, हार काय आपण आणतो म्हणते. तयार करूया मोठ्यानं. जंगी स्वागत करायचं. पार्टीत आपल्या माणूस राहायला पाहिजे. मिरवणूकच काढू. हा चालतंय चल तयारीला लागू. हे बघ, तयारी अशी करायची. प्रिन्स डीजे वाला आहे ना, आपला दोस्त आहे. आपण फोन करायला होतो त्याची. आपण ते थार आणूया. थार आणूया ना. आपण काय करूया म्हणला नाही, थारवरच मिरवणूक काढू. घेऊन येतो की कळ का. आणि डेला पड नकोस. लागलं तर 5-50 रुपये तुझं घाल. घालतोय चल लवकर. बरोबर.
अण्णा हार मी घालतो. मी घालणार. आला का ताबाजी नका करू, मला मान द्या की नका काय म्हणून बसत्या. हार मी घालतो, तुम्ही फटाकडे घ्या. अण्णा फटाकडे वाजवा तुम्ही. चला मला काही मान का हार घालायचा. तुम्ही यात केलं घ्या जरा. त्यात आहे की गुलाबाचं फुलून ते हातात घ्या की. दिवसात करायला किती लागतंय. मान मला माझ्याकडे द्या. मी मोठा आणि नंतर मग तुम्ही सरपंच माझ्याकडे द्या. अण्णाकडे एक फुल द्या. अण्णाकडे एक द्या. इथं असलं तुम्ही गुलाबात द्या. चला मला नको. लगा वाजता पुढे माझं वजन मास केलं करताल का तुमचं लगानू काय. सरपंच इथं काय नसतं इथं माझ्या पुढे. चला सरपंच चला बेकार्याने वागताय तुम्ही. तुम्ही दोघं नाचा. कुठं आहे रे? मला हार नाही. अण्णा विषय हार्ड आहे का ना. एक नंबर आहे. खतरनाक वाजते का नाही. सगळ्यांनी कार्यक्रमात असंच वाजून लावल्या पाहिजे का नाही. कुठला ग्रुप आहे. 777 ग्रुप आहे. 777 ग्रुप हलगी ग्रुप एक नंबर आहे. म्हणून दावा घे आपण. 777 हलगी ग्रुप एक नंबर. कला एक नंबर.
अण्णा ही आमच्या पार्टीत असू दे माणूस आपल्याच पार्टीत आहे जय बसाई का आम्ही एवढं कशासाठी जाता रावले तुम्ही आम्ही खर्च केला 4-5 हजार रुपये कर मी पण देतो पैसे मी देतो पैसे नाही डीजे बीजे वजनात आम्ही दत्तर मामा सांगा की राव. आपण मी नेणार मी नेणार अण्णा आमच्या ग्रुपला पाहिजे की वस्ताद आमच्या ग्रुपला पाहिजे गेलं सगळं नियोजन केले आम्ही वस्तात तुम्ही माझ्याकडे पैसे मी घातले बरं. आम्ही नियोजन केलं नाही वस्तात तुम्ही माझ्याकडे मी खाली सोडत नव्हतो तर तुम्ही येडापणा करू नका. तुम्हाला कुठल्या पार्टीत जायचं सांगा आपल्या पार्टीत जायचं का नाही अण्णाच्या मना अण्णाच्या मना पुन्हा जायचं आपण म्हणा अण्णाच्या मना आपण म्हणला होय हे वाजवा. ना वस्तादला घेऊन जावे की कपाना नाही थार वजनात वस्ताला नेलं पैसा आणि कमी होतं कमी होते आलं थार घेऊन जावे की वजनात जरा मी पण येतो संकट चला चला जाऊया तुम्ही जावा आपण जाऊया बिल वाढत लागा काय वजन आधी वस्ताद आणल्यात म्हणल्यावर लागा नव्हतं तर फरक पडणार ह्यांना जाऊ दे गाडी जाऊया चला हो तुम्ही जावा मला कवा कवा येऊ हा चला तर एवढ्या चला चला बसा तुम्ही तुम्ही नको तुम्ही जावा आम्ही येतो लगेच मला काय कळतं का नाही सरपंच येण्यासारखं वागताय तुम्ही तुमच्यामुळे माझं वजन खराब होतं हा नाही इकडे लेपला घ्या आपण वस्ताद ध्यान असू दे आमच्यावर तुमच्यावर ध्यान आहे त्यांचं आहे ना मग एवढी जंगी तयार कशी पाहिजे वस्ताद चला कपाट बघूया मी काय पाय येणार नाही बर मला काम आहे तुम्हाला काम आहे ना काम आहे म्हणायला वस्ताद राहू दे मग जावा तुम्ही काम वस्ताद तुम्ही जावा मग आम्ही कपाट बघून येतो ती बायको थांबल्या बर आमचं आम्ही घेऊन येतो वस्ताद तुम्ही असं येड्यावर करायला कुठं उतरून चाललाय पुढं बसा ऐकलोय पुढं बसायला मला वाटलं तुम्ही उतरून चाललाय आता वस्ताद ध्यान असू द्या बरं का बर वरच व्हायला लागतं मी लगेच डायरेक्ट पत्रो कोणा का विषय हार राहिला आम्ही म्हटलं आम्ही चष्मा बिस्मा कुठं आहे चष्मा काढला एवढा वस्ताद ध्यान असलं बरं का बर परत या विषयच हारडायला का मी लागा उभा राहून एखादं गेलो असतो तर वरनं पाडतो का तर पडतो बिडतो का काय लागा कळतं का नाही वस्तादला नेते रोजचा सराव आहे त्यांचा जेवण चला चला ना काय झालं आता ते आता बोंबलेल की हे तो कामात भांडण नको कशाला काय कसलं म्हणते पाहिजे दिवस? तसं कपाट चला चांगलं का चांगलं आहे का कपाट एक नंबर घ्यायचं आणि त्यातली सराव झालाय काय सुद्धा म्हणत नाही ते आव चला कोण आपण नाही भाऊ. ए चल एवढा उशीर लावते ते का अगं उशीर ते तसं कावाची कावा वाट बघत बसली आता इथं म्हणून गेला होता वस्ताद आलो होतो किती मोठा सत्कार होता लय मोठा सत्कार वाजता लय मोठा माणूस आहे तो बारका ना हो. वाजवून मिरवून काढली कळतं का तुला तुला काय घ्यायचं घे म्हटलं का नाही चला मग कावाची कावा वाट बघत बसली इथं फायद्यासाठीच करतोय मी काय दिलं म्हणून तर मी येत नाही काय नाही, फायदा कशाला आहे, तोटा कशाला आहे. एखाद पसंत दिसून करायचं एवढा उशीर असतो मी आता तर तुम्ही बघून ठेवायला नाही काय कशाला बघून ठेवायला आता आम्ही येऊन आपण काय विषय हाडायला का लय मोठं दुकान आहे मग आणि दुकान नव्हे मग कारखाना आहे यांचा मामाश्री शॉपी हा मग काय तू बघतं का नाही कशाला तुमची वाट बघत बसली एवढं मोठं दुकान आहे लोक माहितच नव्हतं आपल्याला मग अहो ही स्वतः तयार करते ती
कपडे पण हेच बनवते ती. सगळे हेच बनवते ती. लगा मजबूत असणार आहे. बघ लगा लगा लय मस्त आहे ना. वेग आपल्याला घरात घ्या की. आपा आधी दुकान फिरून बघायचं. चला बघू. तुला काय घ्यायचंय? आता कपाट घ्यायचं आहे. कपाट घ्यायचंय ना? अहो बेड पण छान आहे, आपण घेऊया का? बसून बघायचं. त्यांच्यात अशी स्किल नाही का काय पुरा शर्टच आहे की. बोलवा की मग त्यांच्या माणसाला विचार. बोलू का? करून बघू. कसलं कपाट घ्यायचं? बरं का दुकान एक नंबर आहे बरं का. हो मारे. अरे जावा की आपण. चला चला त्यांना दाखवा की. मी बसतो नाही. बरं बसा बसा तुम्ही इथं. चांगलं तुला पटलं का नाही? बघूया की. हे कसं आहे? हे घेऊया. अजून बघूया की. बघ की तर हे तर बघ की नुसतं काय. अरे बाबा चांगलं आहे की. होय. तुला कसलं घ्यायचं? पत्र्याचं घ्यायचं का? अहो पसंत तर करू दे की, दमदीर आहे का नाही? मग बघायचं तर नाही ते 50 कपाट बघ. पसंत करू दे मग सांगते तुम्हाला. काय तेवढी कपाट आहे तिथे आतापर्यंत केली तर मला फिरवायचं आहे. मी पण चांगलं आहे. काय पसंत पडतंय नाही. तिथं कपाटा बिपाटावर काय स्कीम बिम काय आहे का? लग्न बसण्यासाठी आपल्याकडे भरपूर ऑफर आहे त्या. दाखवतो चला तुम्हाला. ओ एक नाही, चला बघूया आम्ही बघतो जाऊ. हे घ्यायचं का? मी माझ्या पसंतीनच घेणार आहे. थांबा जरा. पण तिथं पण सगळं दागिने तुलाच घेतलं. मला येत दागिने तुम्हाला घेतलं ना ब्रेसलेट? कुठलं तसलं ब्रेसलेट चालते तुम्ही? सोन्याचं काय आलं तुझे मला तुमच्यासाठी खुर्ची घ्यायची बसायला. दारात खुर्ची टाकून बसतो मी असं. हा काय तुला काय कळतं? बघा हे डायनिंग टेबल कसं आहे बघा. मग काय जर आली तेवढं एखादं पसंत करतं का नाही सांगू. बघा हे डायनिंग टेबल कसं आहे बघा. काय बघायचं तुला जी पसंत आहे ती घेऊन सांगतो तुला. इथे येऊन आणि तास घालून नाही का? असू द्या, जाऊ द्या. माणसांना काय बोलू नको, इथं कालवा करू नको. नाही बोलत. किती छान आहे नाही? सांगत आहे पण आपलं घर त्यांनी आहे. बघायला काय जाते तेवढं बघ की. मग बघू दे की, बघायला आले ना. मस्त आहे. किती मस्त आहे ना. मामाश्री स्वापी एवढी मोठी आपल्याला माहितच नव्हतं. आपल्या इथं बाळा मामाची मूर्ती बसवता येते. होय. चल कपाट बघूया. चल काय घ्यायचंय? घेऊया की. कालवा काय नाही का काय चालवा लावलाय. घरात बी तसं इथं बी तसं. मग चला लवकर घ्या आपल्याला. सोबत बोलत आहे की तू धडा 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 धडा. मला इथं मामांची मूर्ती बसवायचंय. चला ही घ्या. बसवूया. घेऊया घे पण कालवा करू नका. कालवा करू नका घे. आणि हे स्वतः बनवते त्यामुळे इथं लय महाग नसते. आपण तुम्ही लय टेन्शन घेऊ नका. सांगितलं रे. त्याचा कारखानाच आहे हो. आता रोज मी इथनं जातोय ते मला माहित स्वतः आहे. बनवते. मग ही कपडे बिपडे त्यांनी बनवले. अहो तर काय तर गॅरंटेड असणार. आणि इथलं कपाट नेलं एका डोईला गेलंच पाहिजे. तिकडं कुठं? तिकडं कपाट आहे, तुम्हाला बघायचं आहे. वहिनी तुम्ही पसंत करा की आम्ही काय आहे तिकडे. तो पण येतो की. तुला सांगतो सगळी वळीने बघ पसंत कर. ह्यांच्या पाहुण्याला घ्यायचं आहे त्या स्कीम काय आहे ती विचारून येतो त्यांना. विचारतो की आले तो तसं. मगाय तर पसंत केलं असतं. सगळी बघून ये या जा. बी बघून सगळे. चल तू. चला. बेड बेड चांगला आहे तिकडं. अण्णा एकदम दणकट आहे. इकडे आलो आलो. काय कळतं का नाही तुम्हाला? या गेल्या कर ठोक्यातच पाडी ना असं. काय आलं बोला की. बसा 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 तुम्ही. तुम्हाला काय हक्क लाज आबरू काय दिले का नाही? काय झालं आता? तिथं वस्ता जाय पुढं पुढं काकाला घेऊन मी वस्ता इथं मला कपाट घ्यायला मग सकाळ जण घेतले आमची भांडवली ना घरात. अहो आता माहिती द्यायला आली ती त्यांनी आपल्याला. त्याने माहिती द्यायला लागले तिथं कसं पुढे पुढे करायला लागलं? माहिती दिली आम्ही घेतो की माहिती. पण तुम्ही कपाट बघू लागचाल का नाही? ती बाहेर लागल्या बोंबलायला. घ्या की कपाटात. अहो, चांगले कपाट आहेत सगळेच आपा. अहो, घेणार तरी आहेच की पण मग तुम्ही येतो की हाक मारायला नाही म्हणलं की आलोच होतो की मी. ते आता 2-3 वस्तू पसंत केले म्हणायला लागले मी. कुठं एवढं पैशाने एवढं महाग वस्तू असलेल्या किती ब्रँडेड दिसते त्या. अहो ब्रँडेड आहे पण त्यांचा कारखाना आहे आपा. स्वस्त आहे सगळं इथं. स्वस्त आहे. होय स्कीम आहे त्या तर अहो. काय तर चालला की तुम्ही तिथं. मला तर चालत नाही ना. खरं स्वस्त आहे त्या का? अहो, स्वतः बनवते ती म्हणल्यावर स्वस्त असतेच. ह्याच्याला पाहुणे लग्नाला बसता घ्यायचा मी कितीला मग विचार. विचारा की माहिती घ्या येतच परत. अहो आम्ही इथे येणारच आहे हो पण ते आज विचारून घेतो की आलो इथं. मग विचारा की चला की. ब्रँडेड आहे म्हणते. ब्रँडेड
ती स्वतः बनवतात ना? स्वतः बनवते त्यामुळे रेट लय लावत नाही ते तुम्हाला आपण. त्यांचा कारखाना बघायचा काय बघायचं चला खरेदी करा आपण कारखाना बघायचा कारखाना बघू पण तुम्हा दोघांना तुम्हाला आम्ही दोघं तुम्हा दोघांना सरपंच तुम्हाला हट्ट्याची सोडणार नाही. अहो तुम्हाला स्वस्त मिळालंच बातलं. कपाट द्यायची नाही स्वस्त तर पुढे करायचं काय काम होतं 7,000 रुपये घालवले ते मी. पैसा का पैसा आम्ही घालवला एवढाच वस्तात मला वाटलं वस्तात मोठा असेल ह्या नाचक्यानं सांगितलं वस्तात येणार आहे. वस्तादनं पाठिंबा तुम्हाला दिला ना शेवटी. वस्तात पाठिंबा दिला म्हणजे मी कशाला थांबलोय चांगला घेऊन नाच तू तांगी. अण्णा तुम्हाला काही डोसक्यात म्हणजे ह्या नाचक्यानं मला म्हटलं वस्तात येणार आहे आपल्याला मारामारी तुम्ही पोरं बिरवलंय वस्तात मागाय वजन आहे त्यांचं मंत्रालयात वजन आहे वजन असेल की पण मला आणि मला पुढे नाचायला लावलं आणि मग त्याच्यात गेल्यावर कवा मला 10,000-5,000 रुपये देतोय कवा माघारी मी धार गाठलाय ते देण्यात राहील राहणार की राव मी आधी तुमची लय अडवटायच केली वजन वाढव स्कीम तेवढी सांगा त्यांच्या पाहुण्याला. चला की राव बिल कमी करायला होतं घेतले ना मी. म्हणजे चला का नाही आता आलाय म्हटलं घेतल्याशिवाय जाताय का तुम्ही? घेतोय की तुमचं काही कमिशन आहे का? अहो ती काय तुम्ही वजनदार आलाय म्हणून तुमच्यासाठी असं नाही सगळ्यासाठी मला हाय मला माहिती एकच रेट असतो आहेच की मग इथं रेट तुम्ही काय कमी करतो म्हणताय? चला की तर इथंच पालवा लावलाय. जरा बघा त्यांना घे ना पाहुण्याला काय तर संसार घ्यायचा आहे ना. मग चला तिथं माहिती विचारा की. सुपारी तर घेतली नाही ना आमच्या घरात. कशाला ते स्वतः माल काय ते आम्ही कशाला. कोण जरी आलं तरी एकच रेट असतो आणि कवा सुद्धा आगाव घेत नाही वहिनी म्हणून भासले महाग असते पैसे नाही घेऊ द्या काय घ्यायचे तुम्हाला काय करायचं. चला उठा. पैसे संपले तर फायनान्स आहे तुम्ही येडं हो नका मोकळ्या आता येत जायचंच नाही घेऊनच जायचं. चला चला पैसे होते ना ते होते ना. चला ये राव तुम्ही. इथं हे ना बघितलं सट आहे संसाराचा. होय की राव. हो मालक इकडे. हो इकडे बोला की नव काय काय आहे ह्यात ह्यामध्ये सगळी ही भांडी ही कपाट ही लोका लय मोठं कपाट आहे गाव. पलीकडे एक अजून हे आहे त्याला इकडे बी आहे का वडून बघा की. तर अजून काय काय तेवढंच नव्हतं अजून बेड आणि आहे त्यामध्ये 5x7चा मोठा बेड आहे किंग साईजचा. मजबूत आहे का? बघा की तुम्ही चढून बघा काय काय होईल का? काय बघा चढून स्वतः जाम आहे की. त्याला गादी कसली गादी पण ब्रँडेड आहे 2 वर्ष वॉरंटी त्या गादीला सुद्धा मजबूत. अजून काय अजून हे सोफा सेट आहे काय त्यामध्ये 5 वर्ष वॉरंटी आहे सोफ्याला ब्रँडेड आहे सोफा पण. सोफा सेट खतरनाकच आहे. एक नंबर आहे. बघ ना काय आहे रे ये की. सगळी पितळेचीच भांडी आहे इथं. अरे लय ब्रँडेड आहे लाखाय पुढची गोष्ट असणार आहे. आपण दर तरी विचारा त्याने तर मी बघतोय. तेवढंच नाही अन्नपूर्णा श्रीकृष्ण घंटी देवाची 5 भांडी आणि शेवगा 2 समया सगळं पितळ ताब्यात सगळं आरतीचं ताट चौरंग पाट ब्रँडेड भांडी आहे ती राव सगळी इथे. कुकर मिक्सर 5 भांड्याचं सट होईत आहे. एवढं मोठा सट आहे ती कपाट पण सारखं म्हणते स्लायडिंग कपाट बी सरकवायचं आहे. स्लायडिंगचं कपाट आहे. किती आहे साठी थांबा जरा आपा मला बोलू का बोलो तुम्हाला इकडे 5 सट इडलीचं भांड बरं ते नव भाजी जाळी माळव्यात जाळी. ह्याची किंमत किती आहे? ही फक्त आपल्याकडे म्हणून 69,999 मध्ये ऑफर मध्ये. कसं काय वाढणार? चांगलं कारखानाच आहे हो. असं आहे बनवत आहे ते नव पाहुण्याला दुसरं पण दावा एखाद्या गरिबीत नाही एखाद्याला लागलं तर जरा हलका असला तर आपल्याकडे 46,000 मध्ये फक्त किती पण कुठला पसंत पडेल तर घेतो आम्ही. देवाचे भांडे नव ती कितीला आहे? 46 नुसते 46 ला. कपाट बेड सोफा सेट ही भांडी काय चांगला गेला का सांग केला का पाहुण्याला? पाहुणा इथंच घेऊन येणार आता मी. नुसते 46,000 रुपये काय येते हो? तुझं कपाट झालं का नाही फिक्स? झाले वहिनी येणार बघा भांडी काय काय. होय तुम्हाला कसं काय परवडतो एवढं कमीत? आपण स्वतः बनवते आपला कारखाना आहे स्वतःचा. त्यांचा कारखाना आहे मध्ये माणूसच नाही हो म्हणून परवडते. डायरेक्ट कारखान्यातूनच कस्टमरला इकडे तयार झालं का इकडे काय. आम्हाला एक कपाट पाहिजे
आणि ह्यांच्या पाहुण्याला पाहिजे चालतंय, देऊया की. भांड्या सेट ही घेतली ही 46चा घेतली नाही तर त्यो 69 काय ते 999. त्यात दोन्हीतला कुठला तर पसंत करतील. चालतंय चालतंय. कपाट घेतलं का? मला तिकडचं आवडले. कुठलं तिकडलं बघू बरं चल. कुठलं पसंत आहे कुठलं एका ठोक्यात पाडीन तुला काय कळतं का नाही बसून फिरायचं. हे घ्यायचं आपल्याला. अगं ती ब्रँडेड कपाट आहे अजून कोणाकडेच नाही तसलं कपाट बघ की काय ही सगळ्याकडे झाली जुनी पद्धत आहे ती नवीन कसं दिसते बघ बरोबर काय कळत नाही वळत नाही उगाच बिन कामाचं डोकं का त्या ती बोट गावलं म्हणून साठी कपाट घ्यायची बारी झाली ही कपाट बघ काय गंजत नाही काय नाही एक नंबर तो आहे का काय माहित नाही तर बरंच हे असं असतंय मी पहिल्यांदा बघायला लागले म्हणजे आहे का अवघी ड्रावर बिवर सगळं आहे हे बघ आहे का कोणाकडे अण्णाकडे तर असलं कपड आहे का बरं असू द्या आपण घ्या. कसं आहे हो मालक इकडे या ही योगी कशी नवीन बागड्या बिंगड्या ठेवायला कसं आहे कपाट बघ आहे का लॉकर पण आहे सगळं ब्रँडेड आहे तुला काय कळत नाही मी सांगतो ही घे ही काय बॉटल लागत नाही काय नाही पत्र्याचा नाही काय गंजत नाही काय सुद्धा होत नाही हा मालक कितीला आहे तुम्हाला कमीत कमी रेट लावतो एकदम होलसेल मध्ये आपण बनवतोय त्यामुळे रेट आपलं जगापेक्षा सगळ्यात कमी आहे. चला मग कमीत कमी लावतो. चला कारखाना एकदा दाखवा की म्हणजे तुम्ही आमचा आम्हाला विश्वास कसा बसायचा तुम्ही करताय ते कारखाना चला खाली जायचं ना. चला या तुम्ही चला पुढे मालक या पुढे लगा लगा एक नंबर आहे जरा बंद कराय मालक बंद कर जरा. बघा ना तिथंच तयार करते ती. बघा मोठा कारखाना आहे मग अवघी तिजोरी बिजुऱ्या कपाट बिपाट बघ इथं सगळं बनवते स्वतः बनवते ती. एक नंबर आहे बरं एक नंबर आहे. त्यामुळे स्वस्त द्यायला परवडत एक नंबर आहे बरं का मालक चला चालतं येतो आम्ही हा. चालतंय, ती कपाटात तेवढं व्यवस्थित ठेव. चालतंय देतो तुम्हाला जुळून. चला चला. बरं का पाहुणं मागाशी गेल तू वाजता दाबाशी पुढची दिली काढून बाकडीशी काय सांगताय सत्कार बित्कार धिंगाणा माझा बर मग सुट्टीच नाही आता ही का सरपंच असं गंडवून आलाय तिथं आम्ही कपाट घ्यायला थांबलो तर इकडे आला वाजतादाकडे जरा काम होतं म्हणून गेलतो. काय काम होतं तुमचं असतंय काय तर नासकापणा जरा सुधारा की जरा का आम्ही 5,000-7,000 रुपये खर्च केले तुम्हाला लाजा वाटत नाही त्याच्यापर्यंत सोडायला गेलाय आम्ही म्हणतो तिथे येता कपाटापाशी जर तुम्ही इकडे फेरत बसलाय वे वाजतात मग आमचा माणूस आहे झाला तुमचा माणूस आमचा जाईन आपण 7-8 हजार रुपये सकाळच्या खरा लावू ना कोणी बरं केलं ना वाजता काम केलं ना वाटतं मला बापा मारणार सरपंचाला हात लावा सरपंचाला काय काय ही करतो मी तेव्हा. काय काय इथं आम्ही 5,000-7,000 रुपये खर्च घातलं कायद्यानं गुन्हा आहे गावलंय तर आताच बघा काय 5,000-7,000 रुपये खर्च घातला आम्ही कायद्याने कोण आहे म्हणून सांगायला लागलाय तुम्ही लाव का अण्णाला फोन काय करतो अण्णा बोलवा की 5-50 पोरं घेऊन येईल हा गेली ही कोण उठलं का तुमच्यासाठी तुकडा ठेवणार नाही 50 पोरं बोलवायला आला ह्यातला एक तरी हल्ला का आणला का हे आमची कुठं आहेत ही तुमची आहे ती सरपंच जरा सुधारा आहेत पुढे असं करणार नाही एका दिवशी हाटल्या दिवशी सोडणार नाही आम्ही हा चला की हा 5-50 पोरं आहेत तुकडा ठेवणार नाही तुमच्या दोघांचा कुठं आहे ती पोरं तुमच्याकडे एक कोण कुत्र सुद्धा नाही बघायचं पोरं ती. बघायचं तुम्हाला दाखवा की एकदा हा? तुम्ही नुसतं तोंडानं मी बोलताय. प्रतिष्ठित तुम्हाला सांगतो माणूस आहे म्हणून का बसतोय 5,000-7,000 रुपये आम्ही खर्च केलाय मग तुम्ही पुढं तिथं बसतात आहे पुढं काय करायचं नाही वाजता आमचा आहे अण्णानं आणला होता ते काय म्हणलं कोणाचं आहे म्हणलं आमचा आहे ते. मी सकाळच्या झटतोय तुम्ही बघताय ना आमचा आहे तुमचा आहे लावलं नाही नाही ते आमचा माणूस आहे तुम्हाला ती जात नाही चला आपण बघू अण्णाला विचारू बघू चल कसं आहे वजन आपलं कशाचं वजन तुमचं नरड धरलं राव सरपंचाला बन्न असते म्हणून मी का बसतोय अहो तुम्हाला सरपंच रेटलाच तर लय रेट रेट ते राव ती. तुम्हाला. काय येडा झालाय तुम्हाला सांगतो टापऱ्या माणसा आहे नादाला लागून चालत नाही आपण तुम्हाला नरड दोरस्तोर बरं का? पण तुमचं नरड दोरस्तोर अवघड आहे अहो, सरपंच. बन्न असते ते बघू परत गाठ घेतो बर 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 बरं का पाहुणं हा. कुठं काही असलं बोलायचं नाही बरं का नाही बोल चला कशाला सांगतोय सरपंचानं मार खाल्लाय म्हणून
मार खाल्ला बी काय रे काय तुम्हाला मारलं काय सुद्धा बोल ना का शांत राहा जरा बर बर